जरा जास्तच बोलले मी तिला, वाईट वाटलं असेल, पण खरं तर मीच समजून घ्यायला हवं होतं. मॉम, बरं झालं ना डायमंड्स मिळाले. नाही पण खूप बोललीस तू स्वीटूला. तिचा चेहरा कसा पडला होता, कशी कावरी बावरी झाली होती, बघितलंस ना. काय मॉम, आपल्यासाठी काय 10-20 लाखाचे डायमंड म्हणजे काय मोठी गोष्ट नाही ना. तुझं बरोबर आहे, तू तिला जबाबदारीची जाणीव करून दिलीस. तिने खानविलकरांची सून आहे हे लक्षात ठेवून आता वागायला पाहिजे, हेही बरोबर आहे. खूप बोललीस, तिला नाराज झाली ती, वाईट वाटलं तिला. डायमंड्स काय ओमनी आणून दिले असते तिला, दुसरे डायमंड्स, है ना. डायमंडचं लॉकेट. काय डायमंडचं लॉकेट? तुला आठवतं का, तू लहान असताना, तू 11 वर्षाची असताना मी आपल्या बिझनेसच्या कमाईतून तुला एक डायमंडचं लॉकेट घेतलं होतं. आपल्या बिझनेसच्या पहिल्या कमाईतून, जे तू 8-10 दिवसातच हरवलंस. हो, मला आठवतंय ना, पण तेव्हा तू माझ्यावर ओरडली नव्हतीस अशी. उलट तू स्वतःच खूप ओरडली होतीस. तुझ्या कष्टाचे पैसे असे वाया गेले म्हणून ना. तू लेक आहेस माझी, आणि स्वीटू ह्या घरची सून. मगाशी ओम बरोबरच बोलला. तुमच्या दोघांकडनं जर अशी चूक झाली असती ना, तर कदाचित मी इतकी रिॲक्ट झाले नसते. पण स्वीटूकडून आहेत माझ्या काही अपेक्षा, कारण ती आता खानविलकरांची सून आहे. खानविलकर या नावाची जबाबदारी आहे तिच्यावर, आणि ही जबाबदारी पेलणं सोपं नाहीये. आपलं कुटुंब जोडून ठेवणं इतकं सोपं नाहीये. हो, बरोबर आहे तुझं मामा, पण जॉईंट फॅमिलीतून आली आहे ती. तिला ती एका अशा कुटुंबातून आली जिथे नलूनी माणसं जोडून ठेवली, एकमेकांना जीव लावणार, प्रसंगी एकमेकांसाठी जीव देणारं साळवी कुटुंब. पण आपल्याकडे तसं नाहीये ना. आपल्याकडे इनमिन 4 लोक, तरी त्यांची तोंड 4 दिशेला. ना कोणाच्या आवडीनिवडी सारख्या, ना कोणाचे स्वभाव. आणि एकमेकांसाठीची ओढ म्हणशील तर काय परिस्थिती आहे ते तुला वेगळं सांगायला नको. त्यावेळी खूप मोठी जबाबदारी आहे, खूप मोठी जबाबदारी आहे माझ्या स्वीटूच्या खांद्यावर. बिचारी अजून तयार नाहीये ती जबाबदारी पेलायला. आपण तिची सासू म्हणून ती माझी जबाबदारी असेल तिला तयार करायची. खानविलकरांचा वारसा आता स्वीटूला चालवायचा आहे. हे काढून नको का? अरे पण साधा कुकर आहे तो. है ना? हो. जरा स्वस्त अजून चांगलं बघूया ना आपण, है ना? मी काय म्हणतो शेठ, तो कोपऱ्यात एक बॉक्स पाहिला. हा बेटा, तो बॉक्स आणून जरा. हा. बाकी हे पण चांगलं आहे ना. ते मस्त आहे. वहिनी, सगळं खूप महागडं दिसतं या दुकानातलं. हो ग. या जरा थांब. कसं आहे? फक्त 2,500. हा ठीक आहे ना, 2,500. हे चिने 2,500 म्हणजे कमी का रे? आपल्या स्वीटूसाठीच घेतोय ना. दादा ऐका ना, ते मागे ना आपण हे प्लेटी आहेत ना त्या. हा, ते डिनर सेट ना. हा हा. ए बेटा, तो नवा वाला सेट आण. हा, एकदम भारी क्वालिटी आहे. हे दादा, हे बघ, हे छान आहे. हा, चांगला आहे ना. कसा आहे हा? फक्त 9,000.
9,000? नलू खूप महाग आहे ग. तर एवढे पैसे आणायचे कुठून? फक्त नाव मोठं आहे आपलं, पण तो मोठेपणा आपल्यामुळे नाहीये, तर करोडोंची उलाढाल करणाऱ्या आपल्या बिझनेसमुळे आपल्या नावाला मोठेपणा आलाय. मध्ये आपला बिझनेस फार बुडाला, पण आपण सगळे रस्त्यावर आलो होतो. तू जेलमध्ये गेली होतीस. मॉम, माझ्या एका चुकीमुळे तू केलेल्या चुकीमुळे मी शहाणी झाले, आणि त्याच वेळी मला कळलं की आपल्या खानविलकर नावाला काय किंमत आहे. बँक बॅलन्स संपला होता ना आपला, त्यामुळे खानविलकर या नावाला काहीच किंमत उरली नव्हती. अगदी शून्यापासून सुरुवात करावी लागली आहे मला. मीही आधी अशीच होते, पैशांपेक्षा नात्यांना जास्त महत्व देणारी. आजही तशीच, पण अनुभवाने खूप काही शिकवलं की नात्याने इतकाच पैसाही महत्वाचा आहे. आणि मला जे अनुभवातून शहाणपण आलंय ना, ते माझ्या सुनेला मी या घराचा नियम म्हणून सांगणार आहे. ह्यापुढे खानविलकर या नावाची, आपल्या घराची, आपल्या कुटुंबाची जबाबदारी ही माझ्या स्वीटूवर असणार आहे. पुढे येणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगासाठी मला स्वीटूला तयार करणं गरजेचं आहे, आणि ते मी करणारच. हो. म्हणजे नक्की काय म्हणायचं मग मला? स्वीटूला कशासाठी तयार करते? म्हणजे आता खानविलकरांच्या घराची मालकीण स्वीटू आहे असा याचा अर्थ आहे का? असं असेल तर ऐका ना, मला असं वाटतं की ओम आणि शकूला आवडेल. हा नक्की आवडेल. लग्नानंतर आपण पहिल्यांदा देतोय ना सुमन, म्हणजे दिल्यासारखं तरी दिसेल ना. तुला आवडलंय ना? हो. आपण हाच घेऊया. हा. सुमन भाऊजी. हा म्हणजे काय हे दादा, नाहीतरी स्वीटूचं लग्न झाल्यावर आपण तिला काही देऊ शकलो नाही रे. हे कसं जरा बरं दिसतं ना द्यायला. नाही, आणि स्वीटूसाठी घेतोय ना, मग बेस्टच घ्यायचं. बोलला लाडका भाऊ, बोलला. शोभून दिसेल त्यांच्या घरात है ना. द्या. हा कॅश की कार्ड? कॅश. अ, 2000 आणि 500. माझे 2000. हा. अजून लागतील का? मी एटीएम मधून काढून आणतो. ए चिन्ह, थांब ना. किती जमतेत बघू आपण आधी. थांब थांब. बहिणी, माझ्याकडे हे एवढे म्हणजे 4, 2, 6700 आहेत भाऊजी. म्हणजे 700. जरा. 6700 ला फायनल करा. हा? खूपच कमी आहे शेट, एवढं परवडत नाही. हा. ठीक आहे. तर 7000 डन करून टाक. हे बघा आता राहू द्या, तुमचं नाही माझं नाही, 7000 डन करा. आओ शेट, आधीच एवढा डिस्काउंट दिला वर तुम्ही या. नाही नाही अहो असं काय करता, करा ना. हे बघा माझं ना मोबाईलचं दुकान आहे अंबरनाथला. तिकडची सगळी गिरायकं ना मी ते भांडी घ्यायला पाठवतो तुमच्याकडे. ठीक आहे शेट, घ्या 7 मध्ये घ्या. जरा ते व्यवस्थित पॅक करून द्या. हा हा. त्या स्वीटूचं लग्न आहे ना, गावी झालंय ना, तर आज त्यांच्याकडे पूजा आहे. तर हे जरा व्यवस्थित असं पॅक असेल ना तर बरं वाटेल ना तिकडे द्यायला. अहो ऐका ना, हे सगळं त्यांना सांगायची काय गरज आहे? पॅक करतात ना ते. हो मालविका, वी आर सो ग्लॅड यू आर हिअर. तुला किती मिस केलं माहित का आम्ही दोघींनी पण.
तुझ्याशिवाय किटी पार्टीज, आउटिंग, शॉपिंग कशालाच मजा येत नव्हती बघ. हो नाहीच येणार, कारण मीच होते तुमच्यावर पैसे उडवायचे. तुमच्याकडे कोणी नव्हतं म्हटल्यावर कशी येणार मज्जा. हा? मी काही कुठल्या आयलंडवर नव्हते, जेलमध्ये होते, शिक्षा भोगत होते मी केलेल्या गुन्ह्याची. आणि तिथे काही मला मोबाईल दिला नव्हता, मनात आलं तेव्हा कुणालाही उठसूट फोन करायला, म्हणून फोन नाही केला. अगं तसं नाहीये, म्हणजे आम्ही येणारच होतो तुला भेटायला, पण तू कम्फर्टेबल होण्याची वाट बघत होतो आम्ही. कम्फर्टेबल होण्याची वाट बघत होतात का मी इन्व्हाइट करायची वाट बघत होता? कारण पेपरमध्ये तर वाचलं असेलच ना, मालविका घरी सुटून आली आहे. एनिवे, तुम्हाला कळलं होतं मी इथे आले, पण आज आलात बरं झालं. प्रसाद, इज दिस अ शुगर फ्री? इज इट फॅट फ्री? इट्स फ्री, म्हणजे टेन्शन फ्री. तुम्हाला राहिलं ना? या. अरे थांब ना, त्यांना दर्शन तर घेऊ दे. नाही, ऍक्च्युअली मी डॅडींच्या मित्रांना देत होतो ना तिथं, आणि स्वीटू आली म्हणून मी तिच्या मागे आलो. लग्न झाल्या झाल्या बायकोच्या मागे मागे. हो विटू, आई, अरे नलू मावशी आली. नलू मावशी कशीच बाळा? मस्त. काकी कसे आहात? तू कशी आहेस बाळा? मी एकदम मस्त आहे. आणि किती वेळ लावला तुम्ही? मी वाट बघत होते. मी फोन केला तुम्हाला, तुम्ही ते उचलला, ह्यानी पण नाही उचलला फोन. हो राजा, आपण घरचं सगळं आवरून निघायला वेळ लागला. चकू चकू, मावशी, आई, ए आई, आले आले. ये पटकन, ये पटकन, ये बघ कोण आलंय. नलू कशी आहेस? आता सून घरी आली म्हटल्यावर छानच असणार. हो मी छानच आहे. तुम्ही बसा ना, बसा. या ना. या ना दादा. ऐक ना, अगं त्या तावडेंचा फोन आला होता, तर त्याच्या ऑर्डरचं काय एक करायचं? मिनिट, तुम्ही आता प्लीज कामाबद्दल बोलू नका. आपण पूजा करतोय ना, आज पूजा आहे आपल्याकडे. नलू, ओमकार बरोबर बोलतायत. काम ही रोजचीच असतात, तर त्याचा आज विषय नको प्लीज. हा, कामाचा विषय बंद. हा बरं गुरु, यांना प्रसाद दे तीर्थ प्रसाद. तुम्ही घ्या तीर्थ प्रसाद. ओम, स्वीटू, तुम्ही या, बसा ना जरा. मला जरा हळद कुंकू. मी आणते. आता हे काय नलू? अगं रीत आहे गती, आणि जावयाचा मान नाही सगळ्यात. बसा ना तुम्ही, बसा. बरे या ना. अरे बापरे, काय घ्या, गिफ्ट आलंय. घ्या. केवढं गिफ्ट आहे. अरे बाप रे, खूप अगं. जड आहे. खूप आमच्याकडून ही छोटीशी भेटवस्तू आहे. आवडते का बघा. आवडणार नलू मावशी. थँक्यू. नमस्कार करायचा. असू दे. सुखाने संसार करा. अहो दादा, याची काय गरज होती? शकुताई असं कसं म्हणतात? लग्नानंतर पहिल्यांदाच घरी आलोय, रिकामा हाताने कसं घेणार? उघडून बघा ना. अरे उघडा ना. आई, अरे मग बर. अरे वा, क्या बात है. डिनर सेट. हाँ, मस्त आहे ना. बघितलं का, कच्चकड्याच्या प्लेट्स आहेत. घाणेरड्या. बोला काहीतरी, गप्प काय बसलाय? खूप छान आहे नलू मावशी. दादा, या असल्या प्लेट आम्ही नाही जेवत, असल्या कच्चाकड्याच्या प्लेट्स मध्ये. डॅडी डाऊन मार्केट. काय बोलताय तुम्ही डॅडी? आणि हे न बघताच काय बोलताय तुम्ही? नलू मावशीने आपल्यासाठी एवढा प्रेमाने आणलाय डिनर सेट. इट्स व्हेरी ब्युटिफुल. ओके, इनफॅक्ट आपण आता याच्यातूनच जेवूया. हो, यातूनच जेवायचं आज. स्वप्नील,
ये या प्लेट्स आणि हे डिनर सेट घेऊन जा आणि ह्यातनं आज वाढायचं आम्हाला. हं? शकू जाऊ दे ना, कशाला उगाच. आई स्वप्नील दादा जपू ना, पडेल. बाकी बाकी सगळं ठीक आहे ना? बाकी सगळं छान आहे, पण ना घरचं सगळं सुमनवर पडतं ग. अगं नाही हो वहिनी, स्वीटू एवढं काही नाही ग बाळा. बरं तुम्ही दोघी माझ्या बरोबर आत या. हं? स्वीटू चल आत चल. तुम्ही बसा. बसा. अहो आम्ही आलो. आलो. फ्लॅट बसा ना. ये स्वीटू, एक मिनिट ये ग. हे बघ. बघ. हे बघ. सांग कशा आहेत या? मस्त आहेत, छान आहेत, खूप छान आहेत. हा बघ हे या घे, ह्याच्यात ठेव. ठेव. तुम्ही चेंज करणार आहात का? अगं नाही, आता नलू आणि सुमन येतात ना, त्यांची ओटी भरायला हवी ना. त्यांनी एवढा 9,000चा डिनर सेट घेतला आपल्याला, मग आपल्याला नको का परतफेड करायला? नाही पण मावशी कशाला, म्हणजे म्हणून काहीच गरज नाहीये ह्या सगळ्याची. त्यांनी मला आणि ओमला प्रेमाने गिफ्ट म्हणून दिलं ना ते. तर अगं खानविलकरांची ही पद्धत आहे. तुझ्या माहेरची माणसं असली म्हणून काय झालं? हे बघ, कोणाचंही काही ठेवायचं नाही, ज्याचं त्याचं त्याला देऊन टाकायचं. ठीक आहे, तांदूळ आणि नारळ तिथे ठेवलेत, ते घेऊन ये जा. आलीस का? ये. काय ग? ये बस, ओटी भरायची, बस ना. ग बसा बसा. मला सांग, हा रंग आवडला का तुला? शकू अगं ही तुला आवडली का? बघ ताई, अहो फारच करताय तुम्ही हे. अगं फारच काही नाही त्यात, खानविलकरांची पद्धत आहे. थोडसच केलंय हे. पदर पदर घे. बरं तांदूळ भरपूर घे. हो, खानविलकरांकडे तांदळाची कमी नाहीये, कळलं का? हे घे. शकू, अगं स्वीटूने आयुष्यभर मला ओट्या भरताना बघितलंय, सवय आहे तिला. अगं हो, पण खानविलकरांच्या काही पद्धती आहेत ना, तर तिला कळायला नको का? बरोबर आहे. भरपूर घे. हा बरं, ब्लाऊज पीस आहेत हा ह्याच्यातच, म्हणजे ते कापून घ्यावे लागतील. पुढच्या वेळेला घरी येताना ह्याच साड्या नेसून यायचं. हो हो नक्की. ऐक ना शकू, पण तू खण दिलं असतं ना तरी चाललं असतं. एवढी भारीतली साडी द्यायची काय गरज होती? असं कसं? आमच्या खानविलकरांची पद्धत आहे ती. हो का? बरं बरं, छान आहे हा साडी. आवडली ना? हो हो. बरं दे, पिशवीत देऊया आपण. हो घे तिने. हळूहळू हळू सावकाश. बरं, यातले फक्त 4 तांदूळ त्याच्यात काढून ठेव. सुमन, स्वीटूने किती लवकर या घराला आपलंसं केलंय ना. हो ना वहिनी, खूप छान वाटतंय मला.